शुभेच्छा असतील. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण त्वरितच सामन्याला सुरुवात करणार आहोत. तर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, गोलंदाजीसाठी वडूनगर संघाला आमंत्रित केलंय. तर चला त्वरितच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा नवघर संघ. हा सामना 4 षटकांचा आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं असेल. तर आजच्या दिवसातील शेवटची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आई देवी वडूनगर विथ जय बजरंग गोरसाई ए. तर स्वर्गीय अप्पा स्वर्गीय नाना स्मृती चषक 2020 या स्पर्धेतील आपण 6वा दिवस या ठिकाणी अनुभवतोय. आजच्या दिवसातील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आई देवी वडूनगर जय बजरंग गोरसाई या दोन संघादरम्यान. तर त्या दरम्यान जय बजरंग गोरसाई संघासाठी शुभेच्छा येतात. ॲडव्होकेट अशोक ठाकरे क्रिकेटचे कट्टर समर्थक आहेत, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद अशोकजी ठाकरे. या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर अजून एक चांगली लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. वडूनगर विथ गोरसाई. गोरसाई संघाचा विचार केला तर आज खूपच आकर्षित केलाय, चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. मात्र पाहूया या सामन्याच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळ पाहायला मिळेल. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सूरज केने विथ संकेत मात्रे फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय. आई देवी वडूनगर संघाचा उज्ज्वल. तर पहिल्या 2 षटकांसाठी आपण ऐकूया वॉइस ऑफ गोरसाई मनोज ठाकरे. धन्यवाद. मेरी आवाज मेरी पहचान. संदेश जी वखारे. श्रद्धेचे आणि बुद्धीचे देवता श्री गणरायाला वंदन करूया. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, उभ्या महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याला सुरुवात करूया. 2 संघ एकमेकांशी लढतात, ज्याने आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला आपण पाहतोय. तर आई देवी वडूनगर आणि गोरसाई या दरम्यान ही लढत पाहतोय. 20 मिनिटाचा अवधी आम्ही या ठिकाणावरून सेट करतोय. 4 षटक पूर्ण करणं बंधनकारक असेल याची नोंद घ्या. तर केतन पाटील साठी गोरसाई वर्ण शुभेच्छा येतात. केतन टायगर आणि धनराज यांच्या माध्यमातून. यावेळेस वाड शॉट पहिल्या चेंडूवरती आपल्या आक्रमक रूप सादर करतोय 6 धावांसाठी. याच दरम्यान आपण पाहतोय जय बजरंग गोरसाई संघाचा शुभेच्छा येत आहेत. किरण राजेंद्र ठाकरे यांच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद किरणजी. एक दमदार फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहिला. सुरेख सुरुवात या ठिकाणी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय सूरज केने
या फलंदाजाने. आई देवी वडूनवकर हा संघ खूप बलाढ्य संघ आहे आणि त्या संघासमोर जास्त धावा जमाव्याच लागतील. गोलंदाज टर्न होतोय या वेळेस. इथं मात्र अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय मिडविकेटच्या रिझन मध्ये. एक धाव मिळेल एकापेक्षा अधिक काही नाही. या षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 7 पाहतोय आपण. 4 षटकांचा मित्र सामना आहे. पहिला षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक आणि उज्ज्वल येतोय पहिले षटक हाताळण्यासाठी. सलामीची जोडी आपण पाहतोय सुरेश आणि संकेत ही महत्वाची जोडी मानली जाते ज्या बजरंग गोरसई संघाची. गोलंदाजी उज्ज्वल पुन्हा एकदा टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस कणखर फटका पाहायला मिळतोय. लगॉनच्या रिझन मध्ये चेंडू येतोय. एकच धाव मिळते एकापेक्षा अधिक काही नाहीये. चेंडूची चांगली हाताळणी पाहायला मिळते. पहिला चेंडू जिथं आपण पाहिला की खराब हाताळला होता आणि मोठा फटका षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज उज्ज्वलांच्या माध्यमातून. गोलंदाज उज्ज्वल पुन्हा एकदा टर्न होतोय. या वेळेस ओहो अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. तोलून मापून मारलेला फटका षटकार येतो या वेळेसही. अतिशय सुरेख फटका आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेचे सर्व अग्रिराजा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष तेजसदादा पाटील वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत त्यांचे कार चालक सलमान अन्सारी वेलकम. या वेळेस चेंडू बॅट वरती घेतलेला आहे आई होईला षटकार. या 6 धावेने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या खूप वेगाने वाढते. धावसंख्या आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये 20 धावा. यस 2 नॉट 20 20 धावा धावफलकर आपण पाहतोय आणि त्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे. जे 3 षटकार सूरज केने याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. यस इथं मात्र आपण पाहू शकता साफ दबाव येतोय गोलंदाजावरती. चेंडू कुठे हाताळू हा डोक्यामध्ये असलेला प्रयोग आपण पाहतोय आणि गतीवर तर नियंत्रण नाही आहे. चेंडू जातोय वाईटच्या स्वरूपात. यस तर या स्पर्धेचे सर्व तेजसदादा पाटील यांचे कार चालक सलमान अन्सारी यांचं शुभ आगमन झालंय वेलकम. यावेळेसही पाहू शकता आपण चेंडू जाईल सीमारेषा लगत 2 धावा पाहतो या चेंडूवरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद तिरवात पाहायला मिळते सूरज यांच्या माध्यमातून. वैयक्तिक धावांचा विचार केला तर 21 धावा पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली सूरज यांनी. ज्याप्रमाणे सुरुवात करतोय आणि तिथनं मात्र जबरदस्त गोरसे संघाला येणाऱ्या फलंदाजांना कामगिरी करायला मिळते अप्रतिम. यस अगदी बरोबर म्हटलं. एक दर्जेदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी असो संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. थोडं स्पीडअप करा वडूनवकर संघ. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 23 धावा धावफलकावर आहेत. अतिशय सुरेख दमदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते जय बजरंग गोरसे संघाच्या माध्यमातून. आणि त्या दरम्यान पंकज भोईर आणि हार्ट ऑफ गोरसे हरेश केनेसाठी चॉकलेट बॉईज खारबाव निशू मडवी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. मी दोन्ही संघांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो आपल्याला जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंग मध्येच आपला खेळ पूर्ण करायचा आहे. अन्यथा कमिटीच्या माध्यमातून आपणास दंडित करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. तर पाहूया पहिल्या षटकामध्ये जी फटकेबाजी पाहायला मिळाली ती फटकेबाजी या षटकामध्ये पाहायला मिळेल का. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि एका जर आपण पाहू शकता गड्याने जर गलती केली त्याच्यावरती पांघरून टाकण्याचं काम दुसऱ्या सहकार्याचं असतं. तर पाहूया उज्ज्वलाने जास्त धावा खर्च केलेला आहे तर घनश्याम काय करतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक झपावतोय आणि दोघांमधील तालमेल आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. त्या कारणास्तव आपण पाहू शकता चेंडू मात्र धरतीला दान होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. चुकीचं क्षेत्ररक्षण
चुकीची कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मिसटाईम फटका होता. चेंडू थोडा वेळ हवेत होता आणि त्यानंतर उभा असलेला क्षेत्ररक्षक जज करू शकला नव्हता. झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. तर पुन्हा एकदा संधी आहे संकेत मात्रेकडे. त्या संधीचं सोनं करेल का? येणाऱ्या थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. निश्चित ज्या वेळेस आपण क्षेत्ररक्षण करतोय त्यावेळेस आपली कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. एकामेकाबद्दलचा ताळमेळ असणं गरजेचं आहे. इथं आपल्याला कॉलिंग पाहायला मिळालेली आहे. परिणाम स्वरूप जीवनदान मिळतोय संकेतस. यावेळेस सूरज येतोय स्ट्राईक वरती. इथं मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आपल्याला, परंतु गोलंदाज आपण पाहू शकता स्लोअरचा मारा पाहायला मिळतोय. पूर्ण ताकद मनगडामध्ये आणून ठेवली ती सूरज यांनी आणि शेवटच्या क्षणी मात्र आपल्या पटक्यावरती नियंत्रण मिळवता आलं नाही. या चेंडू मात्र निघून गेला इष्टच्या हातामध्ये. निर्धाव. यावेळेस ही फुलटॉस डिलिव्हरी होती. कार्पेटच्या सहाय्याने जातोय स्क्वेअरलेगच्या रिझन मध्ये. एक धाव मिळेल. इथं मात्र आपण पाहू शकतो संदेशजी, कारण घनशापैकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्फोटक फलंदाजी समोर पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या. इथं मात्र कुठल्या प्रकारचे दबाव न घेता चांगली गोलंदाजी. यस, मात्र या चेंडूचा विचार केला तर स्वतःवरच नाराज आहे त्या ठिकाणी सूरज केने. कारण एक फुलटॉस चेंडू होता, बिग साठी पोषक चेंडू, मात्र त्या प्रकारचा फटका दिसून आलेला नाहीये. यावेळेस ही कमजोर फटका पाहायला मिळतोय. आता मात्र जीवनदान मिळत नाहीये. फलंदाज बाद होतोय संकेत. याआधी संकेत त्याचा झेल ड्रॉप झाला होता, मात्र त्यानंतर फारसं काही करू शकला नाहीये. बाद होतोय. फक्त आणि फक्त 2 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आपण पाहिलं होतं. यस इज पंकज भोईर. संदेश आपण पाहतोय नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. एक धाडसी निर्णय आहे. संध्याकाळचं सत्र आहे त्या अनुषंगाने आपण पाहिलं, परंतु चेसिंग मास्टर मध्ये हे दोन्ही संघ मास्टर आहेत. कारण मागच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर मापोली संघाने धावा चेस करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अंतिम क्षणी आपण जर पाहिलं तर नवघर संघाने त्याच्यावरती विजय संपादन केलं. नक्कीच, मात्र ज्यावेळेस संध्याकाळचं सत्र असतं त्यावेळेस मात्र वातावरण थोडं दमट झालेलं असतं आणि ते थोडंफार पोषक ठरतंय गोलंदाजांसाठी. इथे पाहू शकता आपण बॅटच्या आतील कडा घेतलेली. चेंडू मात्र जातोय शॉर्ट फाईन लेगच्या रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. तर त्या दरम्यान मयूर केनेसाठी शुभेच्छा आहेत त्यात सावंदे गावावरनं जयेश, निकेत, ललित अँड मनीष यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय घनश्याम. यावेळेस पुढे सरसावून मारलेला सरळ जातोय सीमारेषे बाहेर. एक मोठा गगनभेदी फटका, षटकार. वाडा शॉट, अतिशय सुरेख फटका. ताकदीचा पुरेपूर वापर झाला होता. चेंडूने हवाई सफर केला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं की चेंडू सरळ सीमारेषे बाहेर पडतोय. सूरज केने याच्या बॅट मधून निघणारा हा 4था षटकार. आपण जर पाहिले तर पहिल्या षटकामध्ये अप्रतिम धावा जमवण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. त्यानंतर मात्र घनश्याम याने आपण मगाशी विचार केल्याप्रमाणे क्रिकेट हा सहकार्याचा खेळ आहे आणि एका सहकार्याने जर चुकी केली तर आपण त्याच्यावरती कशा प्रकारे पांघरून टाकू याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. नाही तर मात्र आपण पाहू शकता 9 धावा खर्च करतायत. चला क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचा. वारंवार आपल्याला पुकार देण्यात येतोय. आपल्याला जो टायमिंग सेट केलेला आहे त्या टायमिंग मध्येच आपलं काम पूर्ण करायचं आहे. यस, तर सावंदे गावचे एक सरपंच बजरंग भोईर यांच्या माध्यमातून मयूर केनेसाठी शुभेच्छा आल्यात. तर 2 ओव्हर मध्ये आपण जर पाहिले तर धावसंख्या जमवण्यामध्ये यश प्राप्त झालं. 32 धावा. उर्वरित 2 ओव्हर मध्ये जबरदस्त गोरसई किती धावा जमेल हे पाहण्यासारखं राहील आणि ते धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वखारे. खूप खूप धन्यवाद. व्हॉइस ऑफ गोरसई मनोज ठाकरे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय.
32 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटक बाकी आहेत. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल जय बजरंग गोरसाई संघ. षटक क्रमांक 3 गोलंदाज राजा आलाय. पाहूया राजा कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. मात्र 2 इन्फॉर्म फलंदाज खेळपट्टीवर आहेत. षटकातील पहिला चेंडू अतिशय सुरेख होता. पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. डबल 3 33 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सूरज केने अँड पंकज भोईरा या दोघांनी फार आकर्षित केलंय. खास करून पंकज भोईरचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 38 धावा ठोकल्या होत्या. षटकातील पुढील चेंडू राजा वलतोय. यावेळेस ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. अक्षय केने मॅन फ्रॉम गोरसाई यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात गोरसाई संघाला. थँक्यू अक्षय. तर एकेरी धावांचा खेळ या षटकामध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय राजा. यावेळेस बीट केलं जातोय फलंदाजाला. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. निर्धाव झालाय. कोणत्या प्रकारची धाव नाही या चेंडूवर. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. एक चांगली गोलंदाजी हाताळतोय राजा. यावेळेस फुल टॉस आहे. प्रहार झालाय. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. गुड शॉट. षटकार. तर अतिशय सुरेख फटका या ठिकाणी आलाय. पंकज भोईर याच्या बॅट मधून निघणारा हा षटकार. आणि त्या दरम्यान वडनोकर संघासाठी प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद प्रशांत म्हात्रे. तर पहिल्या चेंडूपासून ज्या फटक्यासाठी प्रयास केला जात होता तो फटका मात्र आता पाहायला मिळतोय. पंकज भोईर याच्या बॅट मधून निघणारा हा षटकार. 40 धावा धावफलकावर आहेत. राजा वलतोय. यावेळेस देखील प्रहार झालाय. मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक झेल खाली. यस इज गॉन. बिग विकेट. मोठा गडी बाद होतो या ठिकाणी. पंकज भोईर याला परतावं लागेल. विकेटसाठी प्रयत्न झाले होते पुन्हा एकदा. मात्र या फटक्यामागे तेवढी ताकद जोखता आली होती पंकज भोईर याला. टायमिंग देखील अचूक झाला नव्हता. परिणाम स्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नव्हता. काऊ कॉर्नर रिजन मध्ये आपण प्रशांत याला पाहिलं. सुरेख झेल फलंदाज फेल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. हार्ट ऑफ गोरसाई हरेश केने. वैयक्तिक 8 धावांचं योगदान दिलं ज्यामध्ये एक षटकाराचा समावेश होता. मात्र आपण या षटकाचा विचार केला तर एक षटकार जरूर आलाय. तरी देखील चांगलं षटक पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी राजा याच्या माध्यमातून. अचूक डप्पा अचूक लाईन तर लेंथ आपण पाहतोय. सुरेख षटक त्या ठिकाणी फेकलं जातंय. 40 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा राजा वलतोय. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप शोधली आहे. चेंडू गॅप मधून फरार. सीमारेषा पार. हा चौकार. सूरजकडे ही फटकेबाजी खेळण्याची क्षमता आहे आणि नेहमीच अशा फटक्यामध्ये माहेर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने असे फटके खेळून काढतोय आणि प्रेक्षकांना निश्चित या फटक्यामधून खूप आनंद मिळतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 4 षटकार आणि 1 चौकाराने खेळतोय. 10 चेंडू आणि 33 धावांवरती नाबाद. याचा क्षमता आहे आणि सिद्धही करतोय. चला स्पीड अप करा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या अन्यथा आपणास फलंदाजीसाठी उशीर होईल. थोडा स्पीड अप करा. एक षटक अजूनही बाकी आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावर आहेत. निश्चित आपण पाहतोय कमिटी आपली खूप छान आहे. आपल्यासाठी थांबू शकते परंतु वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे. म्हणून आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तर आतापर्यंत आपण जर विचार केला तर 14.75च्या सरासरीने धावा जमा झाल्या धावफलकावर. मात्र अजूनही एक षटक बाकी आहे. शेवटचं षटक
गोलंदाज दिनेश येतोय. पाहूया दिनेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मागच्या सामन्यामध्ये जरूर चांगली गोलंदाजी हाताळली होती, आपल्या संघाला विजयी मिळवून दिला होता. मात्र यावेळेस पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या चेंडूवर प्रहार झालाय, मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. ओ हो हो, व्हाट अ कॅच. अतिशय सुरेख अप्रतिम झेल. फलंदाज फेल. निश्चित आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळला होता. बराच काल चेंडू हवेमध्ये होता, पण खूप दुरून येऊन झेल कनेक्ट केलेला आहे. आपण पाहतोय अप्रतिम झेल, आणि त्याला माहिती आहे की झेल कुणाचा आहे. हार्ट ऑफ गोरसई हरीश केनेचा. तर कसं सोडावं या झेलला, आणि अचूकरित्या कंप्लीट केलं शेवटच्या मोमेंट पर्यंत. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण प्रशांत त्या ठिकाणी होता. चांगला झेल टिपलाय. रनिंग कॅच पाहायला मिळाली. अप्रतिम डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता आणि जवळ जवळ इनफिल्डच्या जवळ जाऊन हा झेल संपन्न केलाय. वाडा कॅच. अतिशय सुरेख झेल. यस, तर तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. दिनेश या गोलंदाजाची जी शैली आहे ती लक्षात घेता तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तर या ठिकाणावरून पंच तपासतील की दिनेश हा गोलंदाजा 90 रोटेशनने गोलंदाजी करतोय का. मित्र, एक वेळ होती, एक काल होता की ज्यावेळेस थ्रो गोलंदाज चालायचे, मात्र आज क्रिकेट पूर्णपणे बदललाय. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय विक्रम नाईक सर, दिनेश. षटकातील पुढील चेंडू यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतायत, चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. हा चौकार. अतिशय दमदार फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली होती आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं की चेंडू सीमारेषे बाहेर झाला होता. हा चौकार. तर पुन्हा एकदा दिनेश चौगुले गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस हाय अँड हँडसम. हा चेंडू मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून. अजून एक षटकार. तर या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 54 वर पोहोचली आहे. मात्र वैयक्तिक नाबाद आपण पाहतोय 43 या धावसंख्येवर खेळतोय सूरज केने. या स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत आपण 4 अर्धशतक पाहिली आहेत, मात्र 5वा पाहायला मिळतोय का पाहूया. संधी आहे, कारण अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. तर त्या संधीचं सोनं करेल का फलंदाज. 5वा अर्धशतक झलकावेल का. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेलच. तर गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केलं जात आहे. तर दिनेश बोलतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस देखील प्रहार चाललाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. हो हो, वाडा कॅच. अजून एक सुरेख झेल. अतिशय सुरेख इनिंग पेश केली आपल्या संघासाठी. तब्बल 43 धावांचं योगदान दिलं. 13 चेंडूंचा सामना करत 2 चौकार 5 षटकार त्या ठिकाणी पेश केले.
आणि शेवटच्या क्षणी आपण पाहतोय की झेलच्या स्वरूपात बाद झालाय. नवीन फलंदाज चेतन मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र योगेश देखील नौका फलंदाज आहे, ज्याने एकही चेंडूचा सामना केला नाहीये. मात्र या इनिंग मधील 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश गोलंदाजी मार्कवर. समोर योगेश किने, एक अनुभवी फलंदाज जय बजरंग गोरसे संघाचा. अव्वलेस बॅट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाहीये. मात्र एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. डबल 5, 55 धावा. नेल्सन एक चेंडू बाकी आहे. यस गोलंदाज वलतोय दिनेश चौगुले. समोर चेतन, प्रहार झालाय. ओहो, व्हाट अ शॉट. अतिशय सुरेख फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. हा षटकार. तर अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 61. 61 धावा धावफलकावर झाल्यात आणि 62 धावांचं लक्ष आहे. मात्र त्या दरम्यान आपण लकी ड्रॉ कडे वळतोय. यस, लकी ड्रॉ या ठिकाणी 3 चिठ्ठ्या आहेत. त्यामध्ये जय बजरंग डबल ए जय बजरंग गोरसे बी, एक कारेवली संघाची चिठ्ठी आहे आणि एक चालू सामन्यातील विजयी संघ. चिठ्ठीत त्याचं नाव निघेल तो संघ सेमीफायनलला खेळेल याची नोंद घ्या. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक 1 मॅन शो यस अग्रिराजा प्रतिष्ठान विद्यमान अध्यक्ष तेजसदादा पाटील यांच्या शुभ हस्ते चिठ्ठी उचलली गेली आहे आणि चिठ्ठीमध्ये नाव आहे 11 जय बजरंग गोरसे बी. यस, डबल ए जय बजरंग गोरसे बी. शशिकांत केने यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य. एकसष्ट धावा धावफलकावर झाल्यात. 62 धावांचं लक्ष आणि या 62 धावांना प्रत्युत्तर कशा प्रकारे देईल वडूनगर संघ आपण ऐकूया कम्प्युटर ऑफ भिवंडी सुभाष धुमाल सरांच्या आवाजाने. खूप खूप धन्यवाद. मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे जी. तर सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आता अग्रज प्रतिष्ठान क्रिकेट 2 in 1 स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषक 2020 या स्पर्धेचं टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून SSS वाहिनीवर केलं जात आहे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकून प्रथम आपण पाहिलं होतं की गोरसे संघाने आपल्या धावफलकावर धावा झळकल्या त्या 61 आणि 62 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आईदेवी वडूनगर या संघासमोर. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी अंतिम सामना आणि निश्चितच मानस तेजस पाटील यांचा उद्या वाढदिवस. आपण या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचा इथे बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. स्वर्गीय आप्पा व नाना स्मृती चषक 2020 मध्ये. उद्या पहिले 2 सामने हे ग्रामीण पूल मधील आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर सिटी पूल कडे आपण वळणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये सिटी पूल मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल फायनल स्पोर्ट्स विरुद्ध SP दापोडे. त्यानंतर सिटी पूल मधील सामना आपण पाहणार आहोत जयदुर्गा बी विरुद्ध RD 440 ओवळी या 2 संघामध्ये. मात्र उद्या पहिले सामने दोन्ही सामने हे ग्रामीण पूल मधील आपल्याला पाहायला मिळतील. सामना सुरू करायचंय. आव्हान ठेवले मात्र ते 62 धावा 24 चेंडू मध्ये 62 धावा जमा करायचे ते मात्र आई देवी वडूनगर संघाला.
तर 62 लक्ष आहे आणि 62 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी वडनोकर संघाकडून टू ओपनर ऑन द ग्राउंड केतन पाटील विथ प्रशांत पाटील. केतन पाटील आणि प्रशांत पाटील हे सलामी मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्कवर गुरुसे संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज मयूर केने. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस अंतिम दिवस असणार आहे. उद्या ग्रामीण पूलमधील 2 सामने त्यानंतर सिटी पूलमधील 2 सामन्याकडे आपण वळणार आहोत. नक्कीच उद्या ग्रामीण संघाने इथे बरोबर 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे, कारण 9:15 वाजता बरोबर पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. मयूर केने गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज केतन पाटील. पहिला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हरेश केने चेंडूवर झेपावतो आणि बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये शून्याचा चष्मा घालून प्रवीणकडे परतताना वंडर बॉय वडनोकर केतन पाटील. मध्ये पिंपळा चषकामध्ये केतन पाटील याला जीवदान दिलं होतं आणि केतन पाटील याने जीवदानाचा फायदा उचलून 48 धावा पटकावल्या होत्या आणि त्यावेळी मात्र जयप्रसन्न गोडसे संघाला पराभव सहन करावा लागला होता. यावेळी मात्र कुठलीच चूक आपल्याला पाहायला मिळत नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये हरेश केनेकडून आणि पहिला फलंदाज केतन हा बादून फेवलमध्ये परतलेला आहे. पहिला आद्रा अगदी पहिल्या चेंडू आणि ज्यावेळी शशी पहिल्या चेंडूवर गोलंदाज विकेट प्राप्त करतोय, विकेटचं खुराक मिळते, तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास खूप वाढतोय आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये खूप उत्साह संचारतोय. निश्चित ज्यावेळी चांगला फलंदाज बाद होतो तेव्हा निश्चितच आत्मविश्वास वाढतो आणि चेंडू टाकण्यासाठी असं वाटतंय गोलंदाजाला कुठेतरी सोपं झालंय आता. नक्कीच मयूर केने दरम्यान नवीन फलंदाज आपण पाहतो योगेश, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती मापुली संघाविरुद्ध. यावेळी मध्ये बीट होते इष्टरक्षक जोपर्यंत थर्डमॅन रिझनला चेंडू अडवला जातोय बॅट कट आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो फलंदाज. या एकेरी धावीने अहिदेवी वडनोकर संघाचा अकाउंट ओपन होतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पावडरचं पहिलं षटक असेल ते गोलंदाज मयूर केने. सामना करेल फलंदाज प्रशांत पाटील. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, खराब क्षेत्ररक्षण, स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे जीवदान कदाचित मागणे ठरू शकेल गोडसे संघाला, कारण पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे. हे समीकरण कुठेतरी सिद्धार्थ विसरलेलं आहे. जर बघितलं तर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती आणि मात्र जीवनदान मिळतो इथे. दरम्यान धावसंख्या 1 ने वरते धावसंख्या 1 ने वरून झालेली ती 2 धावा. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावीने आपल्या वैयक्तिक खातं उघडलेलं आहे. मयूर केने यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज मयूर केने याच्या माध्यमातून. मागच्या चेंडूवर जीवदान मिळालेलं आहे ते फलंदाजाला प्रशांतला आणि तेव्हा खूप निराश आपण पाहिला होता मयूर केने. धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा. 62 या लक्षाचा पाठलाग करताना आहे वडनोकर संघ. मयूर केने टर्न फ्रॉम व्हीआयपी रायझिन फेसिंग हिम प्रशांत पाटील. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू, शरीरविधी चेंडू होता आणि पूर्णपणे बिग चकित होतोय तो फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर इन मिन 3. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषक 2020 तेजस पाटील साहेब आणि निलेश पाटील
साहेबांनी या स्पर्धेच्या माध्यमातून इतिहास रचल्याने ऐतिहासिक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरच आपण पिंपळास या मैदानावर फर्स्ट क्लास अग्रज चषकाचं आयोजन पाहिलं होतं. त्याही आयोजनाची भरपूर चर्चा ऐकायला मिळाली होती आणि पुन्हा एकदा त्यांच्याच माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. मयूर केने गोलंदाजी मार्कवर सामनावीर फलंदाज प्रशांत पाटील. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडू घेता आलेला नाही. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगल निवडते. इथे जीवदान मिळतंय. मला वाटतं फलंदाजाला 2 जीवदान मिळालेले आहेत प्रशांत पाटील याला. पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या पाहतो 4 आणि 2 जीवदानी इथे जबरदस्त गोळसे संघाच्या क्षेत्ररक्षकाने प्रतिस्पर्धी संघाला दिलेले आहेत. 62चं लक्ष आहे. सूर्य हलवलो असताना जाताना सावलीचं साम्राज्य आपण मैदानावर पाहतोय. तर क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. पूर्वी वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. धावसंख्या 4 धावा, अजूनही 58 धावांची आवश्यकता आहे आणि 18 चेंडू शेष आहेत. 3 षटकामध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. आईदेव वडुनगर संघाला आज की शाम आपने नाम करने के लिए. आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पंकज भोईर येते गोलंदाजी मार्गावर. उद्या मित्रांनो आमचे जे ऑफिशियल पंच आहेत तसेच आमचे समालोचक आयोजन कमिटी आणि संघाने बरोबर 8:30 वाजता इथे रिपोर्ट करायचं आहे. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. लॉंग लेग रिझन मधून चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झालेले ते 8 धावा. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या पहिला सामना वीरभजन कारिवली विपक्ष या सामन्यामधील विजय संघ, त्यानंतर त्या सामन्यामधील विजय संघ लढत देईल डबल ए जयभद्रन गोडसे बी संघाशी. त्यानंतर सिटी पूलकडे आपण वळणार आहोत. सिटी पूल मधील पहिला सामना पार्टनर स्पेअर्स विपक्ष एस पी दापोडे आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्गा बी भादवड विपक्ष RD 440 ओली. यावेळी चेंडूला टोललेल्या मिडीकडे रिझन मध्ये 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. तसं फंबलिंग पाहायला मिळते आणि त्याचा फायदा जिथे 1 धाव होते तिथे 2 धावा पूर्ण आणि धावसंख्या 2 ने दुहेरी अंकामध्ये पेश करते 10 धावा. माझ्याशी जॉईंट होतात मेरे आवाज मेरी पहचान व्हॉइस ऑफ बिनार संदेश वखारी जी. वेलकम संदेश, आपले हार्दिक स्वागत आहे. यस थँक्यू व्हेरी मच सुभाष धुमाल सर. पंकज भोईर गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज प्रशांत पाटील. यावेळी शपल करून चेंडूला टोललेला आहे. स्क्वेअर ऑफ विकेट. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय हरेश केने याच्याकडून. फक्त 1 धावे समाधान मानावं लागलं फलंदाज प्रशांत याला. यस मात्र धुमाल सर एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक घडणार नाहीये. बिग मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या 11. विखुरलेले पांगवलेले फेलवलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. यावेळी अप्रतिम चेंडू आणि यस डायरेक्ट निशाणा साधतोय. कडक संकेत मात्रे, कडक निशाणा. लहानपणी गोट्या खूप खेळलेला या खेळाडू. दुसरा फलंदाज बाद होतोय. दुसरा सलामीचा फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. केतन पाटील बाद झाल्यानंतर प्रशांत पाटील ही तंबूच्या आश्रयाला. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झलकावलं होतं.
पुन्हा एकदा त्या इनिंगची अपेक्षा होती वडूनगर संघाला, मात्र त्या अपेक्षा फुलफिल केल्या जात नाहीयेत. तर नवीन फलंदाज एक्सपिरियन्स कंपनीर दिनेश चौगुले येतोय. योगेश अजूनही खेळपट्टीवर आहे, ज्यांनी महापोली विरुद्ध अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली. त्या आता पूर्णपणे दारोमदार जो असणार आहे, पूर्णपणे जबाबदारी असणार आहे, ती या जोडीवर एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता आहे. पंकज भोईर टर्न फ्रॉम व्हीआयपी डायझिन. यावेळी चेंडू पाडल्यानंतर बाउन्स होतो. अप्रतिम गोलंदाजी पंकज भोईर यांनी नक्कीच फलंदाजी बरोबर यंदा गोलंदाजीमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. म्हणून नक्कीच हा टेनिस क्रिकेटमधील एक मोल्डवन खेळाडू म्हणून ओळखला जातोय. यस, एक दर्जेदार ऑलराऊंडर भूमिका चालू हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. नक्कीच, मग ते गोलंदाजी असो की फलंदाजी असो. यावेळी चेंडूला शपलक्षण केलेला आहे. शतक्षी चेंडू झेपावतोय. हार्ट ऑफ गोलची हारेश केने सेफ हँड सुरक्षित हातांची जोडली आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. यस धुमाल सर, आपण चालू हंगामाचा विचार केला तर पंकजच्या तलवारीला दोन्ही बाजूने धार दिसते, मग ती गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल. सुरेख परफॉर्मन्स. नक्कीच, सोन्याचे तुम्ही कितीही तुकडे करा, मात्र भाव तोच राहणार आहे. तर धावसंख्या आपण पाहतोय धावपलीकडे स्थिर आहे, ते 11 आणि 11 धावसंख्येला 3 फलंदाज बाद होऊन फॉल्टमध्ये परतलेले आहेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय घनश्याम. 3 फलंदाज बाद होऊन फॉल्टमध्ये परतलेले आहेत. केतन, प्रशांत आणि नुकताच बाद झालेले आहेत दिनेश. तर 2 षटकांची ते समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ऐदी वडनगर संघाची धावसंख्या 3 बाद 11. यापुढील 2 षटकामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल, कुठल्या संघाचा इथे हार आणि कुठल्या संघाचा जय जयकार, दौर की कहाणी सुनते संदेश वखारी की जुबानी. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल सर. षटक क्रमांक 3 सूरज केने. षटकातील पहिला चेंडू एक वेगवान चेंडू आपण पाहतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र अनफिट. एकच धाव मिळेल. नवीन फलंदाज घनश्याम जरूर आलाय, मात्र पाहायचं आहे की आज की शाम किसके नाम. नक्कीच श्याम याला संध्याकाळी चांगली कामगिरी करावी लागेल. सूर्य अस्ताला जाताना मात्र कुठल्या संघाचा सूर्य इथे बुडतोय हे पाहायचं आहे. एकच मार्ग, हवाई मार्ग. लो फुलटॉस चेंडू होता, हा फटका खेळून काढलाय, मात्र पंकज भोईर त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. यस, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद घनश्याम. चौथा फलंदाज इथे बाद झालेला आहे आयदेवी वडनगर संघाचा पूर्णपणे संकटामध्ये. आता मात्र पाहतोय आपण आयदेवी वडनगर संघाला. आकाशामध्ये कुठे ढग नाहीत, मात्र संकटाचे ढग सध्या आई वडनगर संघाच्या डोक्यावर आपण पाहतोय फिरताना. यस, कारण एक चांगली सुरुवात अपेक्षित होती. तब्बल 62 धावांचं लक्ष असताना एक चांगली सुरुवात संघाला अपेक्षित असताना मात्र सलामीचे फलंदाज काही करू शकले नाहीयेत. खास करून केतन पाटील चालू हंगामाचा विचार केला तर आपला फॉर्म शोधतोय, कारण त्या लय मध्ये आतापर्यंत दिसून आला नाहीये. मध्ये सध्या तरी लय मध्ये आपण बघतोय जयप्रसन्न गोडसे संघ गेल्या वर्षीच्या अंगामधील 19 चषकांसह हा संघ नंबर 1 वर रँक करत होता आणि यंदाही चांगलं प्रदर्शन या संघाकडून पाहायला मिळतंय. यावेळी यॉर्कर यांचा चेंडू स्वतःचा बचाव केलेला आहे भावेश याने. एक धाव पूर्ण करतात. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एकेरी धावेने वाढून झालेली आहे ती 14 धावा. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. चेंडू थोडा वेळ हवेत होता, क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाले, मात्र एकेरी दुहेरी धावामध्ये काम बनणार नाहीये. सुरेख फलंदाजी आणि त्यानंतर सुरेख गोलंदाजी जय बजरंग गोरसे संघाच्या माध्यमातून. नक्की क्षेत्रक्षण थोडस डिसाल आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळालं होतं, मात्र फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज वलतोय. यावेळेस फुलटॉस आहे, मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षक चेतनेच्या हातामध्ये स्थिर होतोय. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये आलाय. सूरज केने गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस जोरदार अपील. यस, पंच सहमत आहेत. परतावं लागेल त्या ठिकाणावरनं राहुल याला. अजून एक गडी बाद. आणखीन एक फलंदाज बाद होते ऐदी वडनगर संघाला. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. बरोबर मधल्या एसटीवर सापडला होता फलंदाज. आणि ज्या वेळेस धुमालसर पायचीची अपील होते त्यावेळेस मात्र पाहिलं जातंय पंचांच्या दृष्टिकोनातून की चेंडू कुठे पडलाय, चेंडू मेडॅस्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, आणि त्यानंतर मात्र सहमती दाखवली जाते. तर मी या ठिकाणावरून पंचांची प्रशंसा करेन. नक्कीच पंचांनी हे बघितलं होतं. बरोबर चेंडू जाऊन एसट्यांना धडकला असता आणि पंचांच्या मनात कुठलीही शंका नाही. एक योग्य निर्णय आपण पाहतोय पंच शाहिद मोमीन यांच्याकडून. यस, शाहिद मोमीन सर असतील, उमेश केने सर असतील, विक्रम नाईक सर असतील, फार प्रभावित केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगले निर्णय पाहायला मिळत आहेत मैदानातून. 6 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. तरुण म्हात्रे येतोय शेवटच्या षटकांसाठी. यॉर्कर लेनचा चेंडू होता. जोपर्यंत चेंडू फील केला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. पूर्णपणे आपण पाहतोय पाडत जड आहे ते जे वजन का गोरसे संघाचा आणि फ्रंटफुटवर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटवर ढकलला गेला सध्या ऐदी वडनकर संघ. यस, त्याचं कारण म्हणजे बिगेट पाहायला मिळाले नाहीये आणि फलंदाजांच्या माध्यमातून एकच काम झालंय, तू चल मैं आया. नक्कीच आयाराम गायराम ही स्थिती आपण पाहिलेल्या वडनगर संघाच्या फलंदाजांची. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. थर्ड मॅन रिझन वरनं क्षेत्ररक्षक आले. चेंडू उचलून फेकी झाली. एकच धाव. धावसंख्या सिंगल निवडून झाली ती 17. मात्र पूर्णपणे खतरा आपण पाहतोय ऐदी वडनगर संघावर. कारण पराभवाच्या खाईत लोटण्याच्या तयारीत सध्या ऐदी वडनगर संघ. एक चौकार जर मायनस केला तर एकेरी दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे फ्लॉप शो वडनगर संघाच्या फलंदाजीचा. यावेळी गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा पूर्णपणे चेकीत बीट होतोय. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता. बिगेट साठी प्रयत्न जरूर झाले होते मात्र बेट केलं जात आहे. गोलंदाज पवन म्हात्रेच्या माध्यमातून एक वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय. जणू काही वेगावर स्वार झालाय की काय हा गोलंदाज. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 निवडून झाली ती धावफलकावर 21 धावा 21. इथून फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न ऐदी वडनगर संघाकडून केला जाईल. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आणि जो संघटनेकडे निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा तो अगदी योग्य आपल्याला पाहायला मिळतोय. पवन म्हात्रे षटकामधील पुढील चेंडू योगेश साठी. या चेंडूला टोललेस करू विकेट. आणखीन एक झेल हर्ट ऑफ गोडसे हरेश याच्याकडून आणि आणखीन एक फलंदाज वाद होतोय ऐदी वडनगर संघाचा. 7वा फलंदाज बाद झालेला आहे योगेशच्या रूपाने. नवीन फलंदाज सागर. शेवटच्या षटकामधील आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की शेवटचा चेंडू शेष आहे. चेतन भाई आपण थांबायचं आहे. लवली चेतन ज्यांना प्रेमाने म्हटलं जाते. तर अशा प्रकारे आज की शाम जय बजरंग गोडसे के नाम. अभिनंदन अभिनंदन जय बजरंग गोडसे अँड हार्डलक ऐदी वडनगर. यस, अभिनंदन योगेश केने, अभिनंदन सूरज केने, हर्ट ऑफ गोडसे हरेश, पवन, चेतन, संकेत म्हात्रे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या बॅट मधून आपण तब्बल
43 धावा पाहिल्या होत्या. सूरज केने इज द मॅन ऑफ द मॅच. नक्कीच अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन, ऑलराऊंडर प्रदर्शन. 2 गडी बाद केले होते आणि 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि फलंदाजी करताना 43 धावांचं योगदान दिलं होतं. सूरज केने ठरलाय या सामन्याचा सामना होईल. प्लीज कम फास्ट सूरज. 5 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते. नक्कीच सूरज केने अग्रज प्रतिष्ठान संघाकडून आपल्याला बीपीएल स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, ज्याचे ऑनर आहेत तेजस पाटील साहेब. आणि तेजस पाटील साहेबांकडून त्यास रोख रक्कमेचं पारितोषिक दिलं जाईल. तर सूरज प्लीज कम फास्ट. आज भिवंडी प्रीमियर लीग अख्खा भिवंडी खेळेगा या स्पर्धेचे लॉट्सही काढले जाणार आहेत. तर तेजस पाटील साहेबांच्या संघामध्ये सन ऑफ घोडसई तालुका क्रिकेटमधील सुपर डुपर ऑलराऊंडर सूरज केने याला आपण खेळताना पाहणार आहोत. आणि त्यास अग्रज प्रतिष्ठान संघाचे ऑनर तेजस पाटील साहेबांकडून रोख रक्कमही दिली जाईल पारितोषिकाच्या रूपाने. तर सूरज प्लीज कम फास्ट. या सामन्यामध्ये